यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना, या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे. बरं का? ही बसवलेली माणसं आहेत सगळी. ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये. आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो, मालकाचा ऐकतो. त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही. आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना. ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत. कालच अजित पवार बोललेत ना. हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून. मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे. अरे मग द्या ना ते पुरावे. कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत. फार जवळून आयुष्यभर पाहिली. म्हणजे माझ्या जन्मापासून माझ्या वडिलांच्या 60 वर्षाचं करिअर आहे जवळपास. त्यांची 30 वर्ष विरोधात गेली, 30 वर्ष ही सत्तेमध्ये घेतली. माझ्या 20 वर्षात मी 11 वर्ष विरोधी पक्षात आहे आणि 10 वर्ष सत्ता मी पाहिली. म्हणजे माझ्याही मला असं वाटतं की खूप लोकांना असं वाटतं की विरोधी किंवा हे एका आपल्याला जर लोकशाहीमध्ये जर विश्वास असेल तर मग यश आणि ज्याला आपण अपयश म्हणतो, म्हणजे विरोधी पक्षात राहण्याला मी काय अपयश समजत नाही. ठीक आहे ना, तो एक निर्णय आहे. तर हे दोन्ही पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे. त्याच्यामुळे फक्त सत्तेत असलं तरच तुम्ही चांगली कामं करू शकता. हे तर तुमचं चॅनल मी 10 दिवस बघतेय, त्याच्यात तसं वाटतच नाही. कारण का इतका म्हणजे त्यांच्या 3 मित्र पक्षात, म्हणजे काल मला पुन्हा मी त्या दिल्लीच्या मुद्द्यावर जाते, मला ड्रॉइंग काढून शेवटी दाखवायला लागलं सगळ्या खासदारांना की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एक आहे आणि शिंदेची सेना ही वेगळी आहे. मग त्याच्यावर मला ते वाद घालत होते. पण हे असं कसं म्हटलं, अरे आता बातम्या आहेत, अजून मी काय करू, म्हणजे आता काय प्रूफ देऊ तुम्हाला. कारण का हे बघा ना, असंच झाले ना, शिंदे सेना विरुद्ध बीजेपी,